जर समजा चुकून तुमच्यावरती होळीचा रंग टाकला तर तुम्ही जीव घ्याल का त्याचा, मारून टाकाल का त्याला? दिल्लीत भयानक प्रकार घडलाय। एक 11 वर्षांची मुलगी आपल्या बाल्कनीत होळी खेळत होती आणि होळी खेळताना चुकून तिच्या हातातनं तो जो होळीचा फुगा होता तो रस्त्यावर खाली पडला आणि त्या फुग्यातनं काही पाणी रस्त्यावरनं चालणाऱ्या एका शांतीदूत महिलेच्या अंगावर पडलं म्हणे। आता यांना इतका तो प्रकार झोंबला की तो प्रकार झोंबल्यानंतर त्या बाईनं आपल्या मोहल्ल्यातनं माणसं आणली आणि त्या माणसांनी जबरदस्तीनं दार तोडून त्या मुलीच्या घरात प्रवेश केला, त्यांना शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये 25 वर्षाचा एक हिंदू मुलगा हकनाक मारला गेला। मला सांगा, 11 वर्षांची मुलगी बाल्कनीत होळी खेळते आणि होळी खेळत असताना चुकून तिच्या अंगावरनं ते पाणी पडलं, ती सॉरी म्हणते, ती माफी मागते, हेतुपुरस्पर ही गोष्ट केली गेली नाही, तरी सुद्धा शांतीदूतांनी आपली माणसं बोलवून 25 वर्षांच्या एका तरुण मुलाचा जीव घेण्यापर्यंत मजल जावी। किती भयानक गोष्ट आहे। आज एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला, त्याच्यामध्ये ती बाई त्याच वस्तीमध्ये पुन्हा जाते, त्याच मोहल्ल्यात जाते आणि अकांड तांडव करते, अकराळ विकारा रूप घेऊन पोलिसांसमोर असं म्हणते की मला हात लावायची कोणाच्या बापाची हिंमत नाही, कुणी मला हात लावू शकत नाही। कुठून येतो हा माज, कुठून येतो हा उन्माद? आज आपण महिला दिन साजरा करतो, या निमित्ताने एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की मुस्लिम महिला, आपण गेल्या 2-3 दिवसांपासून, आठवड्यापासून जेव्हा युद्ध भडकलं तेव्हाही हे बघतोय की मुस्लिम महिला ह्या बुरख्या आड असल्या तरी सुद्धा त्या अतिशय अकराळ विकराळ पद्धतीनं व्यक्त होत आहेत। याच्या बरोबर विरुद्ध बाजूला हिंदू महिला ही, आपल्याकडे काही काळापूर्वी असं म्हटलं जायचं की ती संसारात अडकलेली होती, पण ती बाई आज शिकून सवरून एका मोठ्या पदावरती गेलेली आहे, तिने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे। महिला हा एक प्रकार जर आपण बघितला तर त्या महिलांच्या एकीकडे इतक्या टोकाच्या मुस्लिम महिलांच्या भावना दुखावतात आणि त्यामुळे कोणा स्त्री जीव जातो, आणि दुसरीकडे हिंदू महिलांनी त्यासुद्धा महिलात केलेली प्रगती, ह्या दोन बाजू वेगवेगळ्या आहेत। हा जो उन्माद वाढला आणि यातनं दिल्लीतल्या एका मुलाचा, 25 वर्षाच्या मुलाचा जीव घेण्यापर्यंत जे प्रकरण गेलेलं आहे ते किती भयानक आहे। काहीच वाटत नाही का आपल्याला, आपण काहीच व्यक्त होणार? आणि पुन्हा म्हणजे हा मुद्दा आहेच की तुम्ही स्वतःहून जा, पोलिसात कंप्लेंट करा, आणि तुम्हाला ते पटलं नसेल तर कायदेशीररित्या व्यक्त व्हा, पण जाऊन जीव घेणं, जाऊन मारणं हे योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला या घडल्या प्रकरणाबद्दल? मला अतिशय वाईट वाटलेलं आणि मी सुन्न झालेलो आहे। तुमची मतं काय आहेत ह्या सगळ्याबद्दलची, आणि या सगळ्या वृत्तींकडे तुम्ही कसं बघता मला कळवा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। हा घडलेला भयानक प्रकार शेअर करा आणि देव, देश, धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका। माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा या विषयावर मी बोलत असतो। भेटूया यूट्यूब चॅनलवरती, शेअर करा। धन्यवाद।